दादा आमची सेवा महाराजांपर्यंत पोचत नाही, आम्ही इतकी वर्ष करून सुद्धा ती का पोचत नाही, तर त्यासाठी तुमचं घर, तुमचं जे काही क्षेत्र आहे, ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही राहता ते देखील अनुकूल असणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळी एखादा पुरुष एखाद्या स्त्रीजवळ लग्न करतो त्यावेळी ती स्त्री तिचं कुळ, गोत्र, आई वडील, भाऊ बहीण सगळी नाती टाकून त्याच्यासोबत नांदायला सासरी येते. काही स्त्रिया अशा देखील होत्या की ज्यांचे जे काही नवरे आहेत ते त्यांना अक्षरशः दारू पिऊन मारतात. त्या स्त्रिया सांगतात की दादा माझा नवरा मला उसाच्या दांड्याने मारतो. काहींना संतान प्राप्ती नाही आहे, काहींचे घराचे इश्यू आहेत, काहींचे बिझनेस संदर्भातले इश्यू आहेत. ज्यावेळी तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना गुरु म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये स्थान देता त्यावेळी महाराज तुमच्या आयुष्यामध्ये आई वडील, आजी आजोबा, बहीण भाऊ ह्या सगळ्या नात्याने स्वामी तुमच्या सोबत असतात. की अनेक पुरुष असे आहेत की जे अक्षरशः दारूमध्ये लोळतात. माझं एकच सांगणं आहे स्त्री वर्गाला की तुम्ही कितीही सेवा करा, कितीही नामस्मरण करा, कितीही डोकं फोडा, पण दारूसाठी अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची सेवा नाही. स्त्रिया अक्षरशः रडत रडत सांगतात की दादा आमच्या पुरुषांचं म्हणजे नवऱ्याचं बाहेर प्रेम आहे किंवा बाहेर त्यांचं कुठे लफडा आहे किंवा दारूमध्ये गुंतलेले आहेत. पहिला शब्द माझा एकच असतो की त्यांना घ्या घरामध्ये आणि झोडपा. तुम्ही बाहेर कितीही बायका नाचवल्यात, कितीही बायका जरी नांदवल्यात तरी तुम्हाला काही झाल्याच्या नंतर तुमची घरातली बायकोच तुमच्यासाठी धावत येणार. बिल्डिंगच्या कंपाऊंड मध्ये पाऊल ठेवल्यावरच समजलं की ती जी काही सदरची बिल्डिंग आहे त्या बिल्डिंग मध्ये अक्षरशः 1000 प्रेत राहत आहेत. तिथे गेल्याच्या नंतर असं जाणवलं की प्रत्येकाच्या घरामध्ये हॉलमध्ये स्वामी महाराजांचा फोटो आहे. संध्याकाळ झाली 6 वाजले का तिथे प्रत्येक जण धूप दीप अगरबत्ती महाराजांचा तारक मंत्र सगळं लावताय. पण ते तात्पुरतं आहे. त्या चाळीमध्ये राहायला येणाऱ्या प्रत्येक कपलला मूलबाळच होत नाही. तर त्या भूमीचा तो प्रॉब्लेम आहे. पूर्व काळामध्ये ज्या काही घटना, ज्या काही गोष्टी तिथे झालेल्या आहेत ह्या कारणासाठी वास्तुशांती, हवन, होम, यज्ञ, याग करणं खूप गरजेचं आहे. मी 20 माळा करतो, मी 50 माळा करतो, 100 माळा अर्थ नाही. गेल्या पॉडकास्टमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही एकच माळ अशी करा ज्यातला एक मणी महाराजांच्या वटवृक्षाच्या पादुकांवर पोचेल. लोक काय करतात, अरे तो स्वामी भक्ती करतोय, हा स्वामी भक्ती करतोय, अमक्याच्या घरात फोटो बघितला, तमक्याच्या मोबाईलमध्ये रिंगटोन बघितली, त्याच्यामुळे होतं काय, लोक आपसूक स्वामींकडे वळत चालली आहेत. आपण जे म्हणतो की महाराजांनी समाधी घेतली, नाही, स्वामी समर्थ महाराजांनी समाधी घेतलेली नाही. हम गया नहीं हे स्वामींचं वाक्य आहे. हम गया नहीं जिंदा है. की ज्यावेळी सुखाचे दिवस येतात त्यावेळी लोक स्वामींचं भजतच नाही. म्हणजे जो नमस्कार असा होतो दुःखाच्या वेळी, तो सुख आल्याच्या नंतर असा नमस्कार केला जातो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर तुमच्या सर्वांच्या आग्रह खातर आज परत एकदा यश दादांना मी आमंत्रित केलं आहे पॉडकास्टमध्ये. बरेच पॉझिटिव्ह कॉमेंट्स होते आणि लोकांना रिझल्ट इतके चांगले आलेत त्यांच्या उपायानंतर. बरेच उपाय त्यांनी दिले होते मागच्या पॉडकास्टमध्ये आणि आजच्या पॉडकास्टमध्ये पण ते स्वामी समर्थांना घेऊन बरेच गोष्टी सांगणार आहेत आणि उपायही सांगणार आहेत. तर पॉडकास्ट जो आहे तो शेवटपर्यंत पहा. नमस्कार दादा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये. आणि नेहमीप्रमाणे तुम्ही आल्यानंतर तो उत्साह आणि हा पॉडकास्ट आपण जिथे करतो ती एनर्जी पण एक पॉझिटिव्ह होऊन जाते. तर सुरुवात करूया आपण स्वामी समर्थांपासून. नक्कीच नक्कीच सागरदादा, तुमचं देखील खूप मनपूर्वक आभार मानतो की तुम्ही इथे तुमच्या बिझी शेड्यूलमधनं आम्हाला इथं आमंत्रित केलं. सगळ्यात प्रथम म्हणायचं तर स्वामी शक्ती. स्वामी शक्ती म्हणजे काय आहे, तर पूर्ण ब्रह्मांडाला, संपूर्ण विश्व चैतन्याला एक व्यापकपणे ऊर्जा देणारी शक्ती म्हणजे आहे ती स्वामी शक्ती. आज प्रत्येकजण, प्रत्येक मनुष्य, जो मनुष्य देह धारण करून आलेला आहे त्या प्रत्येक व्यक्तीला समस्या आहेत. त्या प्रत्येक व्यक्तीला काही ना काहीतरी प्रॉब्लेम हे आहेतच आहेत. जो जन्माला आलेला आहे त्याचे प्रॉब्लेम त्याच्या प्रारब्धानुसार, त्याच्या पुण्याईनुसार आणि त्याने केलेली जी काही कर्म आहेत त्या कर्मानुसार त्यांना त्या समस्या येत असतात. माणसाचं चुकतं कुठे, तर तो आलेल्या समस्यांचं खापर जे आहे ते परमेश्वर शक्तीवर फोडतो. त्याच्यामुळे माणूस दुःखामध्ये अडकतो. मग माणसाने अशावेळी ते खापर परमेश्वरावर न फोडता आपण कुठे चुकलो आहोत, आपलं कुठे काही चुकलं आहे का, किंवा आपण पूर्व आयुष्यात काही चुका केलेल्या आहेत त्याचं आकलन करणं खूप महत्त्वाचं आहे. स्वामी शक्ती जरी अक्कलकोटात नाही तर पूर्ण चराचरामध्ये
ती व्यापून राहिलेली आहे. आणि ज्या ज्यावेळी तुम्ही महाराजांचं स्मरण करता त्यावेळी महाराज तुमच्या सोबत आहेत. व तुम्ही ते स्मरण कोणत्याही ठिकाणी कधीही वेळेला बंधन नाही. ते तुम्ही कधीही करा, कसंही करा, स्वामी तुमच्या मदतीला धावून येणारच. कारण भक्ताच्या हाकेला धावून येणं हे भगवंताचं काम आहे. पण भक्ताचं देखील कार्य आहे की भगवंत उपस्थित राहिल्याच्या नंतर त्या भगवंताला हात देणं. ज्या वेळेला परमेश्वर येतो त्यावेळी आपले हात खिशामध्ये असता कामा नये. हे सगळ्यात मुख्य आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या काही कालखंडामध्ये अनेक लोकांचे फोन आले. त्या फोनमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये फोन ज्यांचे आले असतील तो सगळ्यात म्हणजे आपला स्त्रीवर्ग. आपला जो काही भगिनी वर्ग आहे तो भगिनी वर्ग प्रचंड प्रमाणामध्ये घरगुती हिंसाचार, पुरुषांच्या अत्याचाराला बळी पडलेल्या ज्या काही स्त्रिया आहेत अशा स्त्रियांचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॉल आले. महाराजांना माझी एकच विनंती आहे की ज्यांना ज्यांना मी काही उपाय दिलेले आहेत, ज्यांना ज्यांना ज्या काही रेमेडीज सांगितलेल्या आहेत त्यांना तुम्ही बळ प्रदान करा आणि त्यांची जी काही इच्छाशक्ती आहे ती प्रबळ वाढवून त्यांना आत्मबल प्रदान करा. कारण कसं आहे, प्रत्येक स्त्रीमध्ये एक मुख्य तत्व आहे. ज्यावेळी एखादा पुरुष एखाद्या स्त्रीजवळ लग्न करतो त्यावेळी ती स्त्री तिचं कुळ, गोत्र, आई वडील, भाऊ बहीण सगळी नाती टाकून त्याच्यासोबत नांदायला सासरी येते. माहेर सोडून सासरी येणं म्हणजे काही खाऊचं काम नाही आहे. ती ज्या वेळेला येत असते त्यावेळी दोन्हीही घरांची जी काही मान मर्यादा जी काही असते ती व्यवस्थितपणे सांभाळण्याचं काम करत असते. अशा वेळी त्या पुरुषाचं देखील काम आहे की त्या स्त्रीला तितक्याच प्रमाणे समजून घेणं. पण जे काही कॉल्स आले त्या कॉल्सच्या माध्यमातून असं दिसून आलं की जरी स्त्रिया स्वामींचं करतायत तरीही देखील त्यांना महाराजांची केलेली जी काही सेवा आहे किंवा महाराजांचं केलेलं नामस्मरण आहे ते त्यांना उपयुक्त पडत नाही आहे. किंवा ती सेवा जी आहे त्या असं म्हणतात की दादा आमची सेवा महाराजांपर्यंत पोचत नाही, आम्ही इतकी वर्ष करून सुद्धा. ती का पोचत नाही तर त्यासाठी तुमचं घर, तुमचं जे काही क्षेत्र आहे, ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही राहता ते देखील अनुकूल असणं खूप गरजेचं आहे. काही स्त्रिया अशा देखील होत्या की ज्यांचे जे काही नवरे आहेत ते त्यांना अक्षरशः दारू पिऊन मारतात. म्हणजे काही केसेस मी अशा देखील बघितल्या की ज्याच्यामध्ये त्या स्त्रिया सांगतात की दादा माझा नवरा मला उसाच्या दांड्याने मारतो. म्हणजे एवढी भयानक अवस्था. आणि ती बाई सांगत होती की अक्षरशः माझ्या बरगड्या तुटेपर्यंत मला मारहाण झालेली आहे. म्हणजे अक्षरशः त्यावेळी असं रडू येतं की महाराजांना एकच सांगतो की बाबा ह्या स्त्रीला सुखामध्ये ठेवा. अनेकसे कॉल बाहेरगावावरनं आले. काहींना संतान प्राप्ती नाही आहे, काहींचे घराचे इश्यू आहेत, काहींचे बिझनेस संदर्भातले इश्यू आहेत. स्वामी समर्थ महाराजांजवळ ज्यावेळी प्रश्न मांडला जातो त्यावेळी महाराज प्रत्येक गोष्टीला एक ग्रीन सिग्नल द्यायचं काम करत असतात. गुरु म्हणजे कोण आहे, गुरु तत्वशक्ती काय आहे, तर तुम्ही केलेल्या प्रत्येक कामाला, तुम्ही जे जे काम करत आहात त्या प्रत्येक कामाचे साक्षीदार तुमचे गुरु असतात. म्हणून गुरूंचं स्थान नेहमी आपल्या आयुष्यामध्ये वरती आहे, वरती असणार आणि वरतीच राहणार आहे. जी जी व्यक्ती गुरुतत्वशक्तीला मानत नाही अशा व्यक्ती शंड आहेत माझ्या भाषेत म्हणायचं तर. मग अशा व्यक्तींनी गुरु समजण्यासाठी त्यांनी महाराजांकडे जाणं गरजेचं आहे. महाराज तुमच्या आयुष्यामध्ये 7 जन्मांपासून आहेत, पण ती ओळख होणं, ती ओळख पटवून देणं आणि मार्गदर्शक मिळणं हे खूप महत्त्वपूर्ण आहे. ज्यावेळी तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना गुरु म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये स्थान देता त्यावेळी महाराज तुमच्या आयुष्यामध्ये आई वडील, आजी आजोबा, बहीण भाऊ ह्या सगळ्या नात्याने स्वामी तुमच्या सोबत असतात. ज्या ज्यावेळी तुम्ही स्वामींना ज्या ज्या पद्धतीने मित्राच्या रूपामध्ये जर तुम्ही त्यांची पूजा केलीत तर महाराज तुमच्यासोबत मित्राप्रमाणेच राहतील. आजोबा स्वरूपात पूजा केलीत तर तुम्ही स्वामींचे एक प्रकारचे नातू व्हाल. एका प्रकार जर मुलगी असेल तर ती नाती होईल. अशा प्रकारचं तुमचं आणि स्वामींचं नातं असणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणाल तर जो काही स्त्रीवर्ग आहे जो ह्या पुरुषांच्या अत्याचाराला किंवा असंही दिसण्यात आलं की अनेक पुरुष असे आहेत की जे अक्षरशः दारूमध्ये लोळतात, घरामध्ये लोळतात दारूमध्ये. माझं एकच सांगणं आहे स्त्रीवर्गाला की तुम्ही कितीही सेवा करा, कितीही नामस्मरण करा, कितीही डोकं फोडा, पण दारूसाठी अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची सेवा नाही. त्यासाठी जे काही नामस्मरण रूपी औषध जे आम्ही द्यायचं काम करतो तर त्या औषधाचा खूप चांगला फरक स्त्रीवर्गाला पडलेला आहे. दुसरी गोष्ट अशी की जे खरं आहे,
जे सत्य आहे तेच तुम्ही सांगा. पॉडकास्ट जे तुमचे होतात, पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्ही जे लोकांपर्यंत मांडता, तुम्हाला येऊन लोक ज्यावेळी भेटतात त्यावेळी तुम्ही जसे आहात तसेच ॲट प्रेझेंट लोकांसमोर हजर व्हा. कारण तुमच्या तिथं असण्याने आणि इथं जे काही वेगळे भाव निर्माण होतात त्याच्याने लोक देखील संभ्रमात पडतात. त्यामुळे तुम्ही जसे आहात, ज्या स्थितीत आहात त्या स्थितीत तुम्ही लोकांना मार्गदर्शन करा, लोकांचं ऐकून घ्या. दुसरी गोष्ट, अशाही काही गोष्टी निदर्शनामध्ये आल्या की अनेक लोकांचे कॉल आले की ते म्हणतात की दादा आम्ही अमक्या गुरुजींकडे गेलो, तमक्या गुरुजींकडे गेलो, तर त्यावेळेला त्या गुरुजींचे चेले आहेत, गुरुजींचे शिष्य आहेत, गुरुजींचे अनेक सेक्रेटरी आहेत, तर ती मंडळी फोन उचलतात, त्या गुरुजींपर्यंत किंवा त्या महाराजांपर्यंत आम्हाला पोचूच दिला जात नाही. तर असे जर कोण गुरुजी असतील, असे जर कोणी महंत असतील, तर त्यांना एकच विनंती आहे की लोक ज्यावेळी तुमच्याकडे त्यांच्या समस्या मांडण्यासाठी येतात त्यावेळी तुम्ही मध्ये कोणत्याही प्रकारचा दुवा ठेवू नका. तुम्ही कुठल्याही प्रकारचा दुवा जर नाही ठेवला आणि डायरेक्टली लोकांशी फोनवरती किंवा स्वतः भेटून कॉन्टॅक्ट केलात तर लोकांमधला तुमच्याबद्दलचा असलेला आत्मविश्वास प्रचंड प्रमाणात वाढतो. तुमचं बिझी शेड्यूल, तुमचं पर्सनल लाईफ जे काही तुमचं असेल ते एका बाजूला आणि लोकांच्या ज्या काही समस्या तुम्ही शांतपणे ऐकून घेता त्याच्यावरती तुम्ही शांतपणे जे काही सोल्युशन महाराजांकडनं येईल ते देता, हे खूप महत्त्वपूर्ण आहे. अशा वेळेला कुठल्याही प्रकारचा सेक्रेटरी, कोणत्याही प्रकारचा चेला किंवा कुठल्याही प्रकारचा शिष्य मध्ये असता कामा नये. कारण ह्याचा जो काही इम्पॅक्ट आहे तो त्या व्यक्तीवरती पडतो. कारण अगोदरच ती जी व्यक्ती आलेली असते प्रचंड त्रासातनं आलेली असते. अशावेळी त्या व्यक्तीला मायेची फुंकर घालणं खूप गरजेचं आहे. कलियुगामध्ये कलीचं म्हणणं असं आहे की बाबा ब्रह्मदेवाला त्यांनी सांगितलं की ब्रह्मदेवा तुझ्या कलियुगामध्ये तुझी भक्ती वाढून देणार नाही, भगवत भक्ती जी आपण म्हणतो ती मी पसरून देणार नाही. अशा वेळेला ब्रह्मदेवाने देखील सांगितलं की जरी तुझा प्रभाव वाढलेला असला तरी नामस्मरण रूपी सेवा तुझा प्रभाव कमी करायला मदत करेल. हे ब्रह्मदेवाचं वचन आहे. जरी कली त्याच्या वचनामध्ये उतरत असेल तरी देखील जो काही सनातन हिंदू धर्म आहे, जे काही भगवत वचन आपण करतो, जी काही नामस्मरण रूपी सेवा करतो, त्याच्यामुळे कलियुगाचा जो काही भार आहे तो त्या पुण्याईनी वाहून ठेवलेला आहे अजूनपर्यंत. जे पुरुष, मी असं देखील बघितलं आहे की काही पुरुषांच्या मनामध्ये असं आहे की ते म्हणतात की आम्ही खातो म्हणजे आम्ही कमवतो तेव्हा तुम्ही खाता किंवा आम्ही करतो म्हणून. अजिबात नाही. तू मरून बघ, तू मेल्यानंतर तुझ्या 12व्याला डबल खातील. हे नेहमी लक्षात ठेवायचं. हो हो हो, पुरुषी अहंकार म्हणतात. हा पुरुषी अहंकार अखंड घराला डुबवतो. मी अक्षरशः काही स्त्रियांचे कॉल जेव्हा अटेंड केले तेव्हा स्त्रिया अक्षरशः रडत रडत सांगतात की दादा आमच्या पुरुषांचं म्हणजे नवऱ्याचं बाहेर प्रेम आहे किंवा बाहेर त्यांचं कुठे लफडा आहे किंवा दारूमध्ये गुंतलेले आहेत. पहिला शब्द माझा एकच असतो की त्यांना घ्या घरामध्ये आणि झोडपा. हा पहिला शब्द असतो. का तर तुमच्यासोबत 7 फेरे घेऊन ब्राह्मणांच्या, नातेवाईकांच्या सर्वांच्या साक्षीनी त्यांनी तुम्हाला घरात आणलेलं आहे. मग अशावेळी तुमची जबाबदारी स्वीकारणं हे त्यांचं आद्य कर्तव्य आहे. मग ती जबाबदारी झटकता कामा नये. ज्या वेळेला असे पुरुष घरामध्ये असतात त्यावेळी सर्वात जास्त मनस्ताप होतो तो त्या स्त्रीला. ज्यावेळी एखाद्या, आणि असं देखील निदर्शनास आलेलं आहे की ज्या वेळेला एखादा पुरुष बाहेर वाईट कर्मामध्ये आहे, बाहेर वाईट संगतीमध्ये आहे किंवा बाहेर वाईट व्यसनं करतोय, तर अशा वेळेला त्या स्त्रीला त्या पुरुषाबद्दल कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर देखील आहे. स्त्री तत्वशक्ती जी म्हणते, आपण जो म्हणतो की बाबा स्त्री एक तत्वशक्ती आहे, तर त्या स्त्रीला त्याबद्दल एक माया देखील आहे. म्हणजे एवढं होऊन देखील ती बाई म्हणते की नाही, कसाही असला तरी तो माझा नवरा आहे. हे त्या अशा मूर्ख आणि षंड पुरुषांनी ऐकावं की जे घरातल्या स्त्रियांचा अपमान करतात, बाहेर दारू ढोसतात, बाहेर लफडी करतात. अशा पुरुषांना एकच सांगणं आहे की तुमची स्त्री ही घरातली स्त्री घरातली स्त्री आहे. तुम्ही बाहेर कितीही बायका नाचवल्यात, कितीही बायका जरी नांदवल्यात तरी तुम्हाला काही झाल्याच्या नंतर तुमची घरातली बायकोच तुमच्यासाठी धावत येणार. अक्षरशः स्त्रिया सांगतात की दादा आम्ही 10 वर्ष स्वामी सेवा करतोय, आम्ही 15 वर्ष स्वामी सेवा करतोय, पण स्वामी सेवा करून देखील ह्यांच्यामध्ये बदल होत नाहीये. मग ते बदल का होत नाही, तर त्यासाठी तुमची वास्तू अनुकूल असणं खूप गरजेचं आहे.
वास्तूमध्ये पण प्रॉब्लेम असू शकतो. 100%. कसं असतं की काही वास्तू अशा आहेत की ज्या वास्तूंमध्ये ऑलरेडी जमिनीतनं मुळातनं प्रॉब्लेम आहेत. म्हणजे कसं? मध्यंतरीच्या काळामध्ये डोंबिवलीवरनं एका क्लायंटचा फोन आला होता. त्यांच्या घरी व्हिजिट करायची होती, वास्तुपरीक्षण व्हिजिटला महाराजांकडनं मुहूर्त घेतला, सगळ्या गोष्टी झाल्या. व्हिजिटला गेल्याच्या नंतर बिल्डिंगच्या कंपाऊंडमध्ये पाऊल ठेवल्यावरच समजलं की ती जी काही सदरची बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये अक्षरशः 1000 प्रेत राहत आहेत. ओके. जवळजवळ त्या बिल्डिंगमध्ये 70 ते 80 खोल्या आहेत आणि प्रत्येक घरामध्ये तिथं ते वावरत आहेत. शिड्यांवर वावरत आहेत, टेरेसवर वावरत आहेत, इवन पार्किंगमध्ये. आणि हे तिकडच्या लोकांना समजतंय, दिसतंय, लोक अनुभव देखील घेत आहेत त्या प्रेतशक्तीचा, की ती प्रेतशक्ती अक्षरशः त्या लेडी सांगत होत्या की घरामध्ये संकष्टी चतुर्थीच्या वेळेला झोपलेल्या असताना लहान मुलाच्या बाजूने एक काळी आकृती बसली होती. ओके. आणि ती गोल फिरून अशी त्यांना गोल राऊंड मारून किचनमधून बेडरूममध्ये निघून गेली. पूर्ण बिल्डिंगचं जेव्हा सर्वेक्षण केलं त्यावेळी असं आढळलं की संपूर्ण बिल्डिंगमध्ये त्यांचा वावर आहे. हो, त्याच्यामुळे ते जे काही नामस्मरण करतायत, म्हणजे तिथल्या जवळजवळ 7 ते 8 घरांमध्ये मी स्वतः फिरलो. तिथे गेल्याच्या नंतर असं जाणवलं की प्रत्येकाच्या घरामध्ये हॉलमध्ये स्वामी महाराजांचा फोटो आहे. संध्याकाळ झाली, 6 वाजले का तिथे प्रत्येकजण धूप दीप अगरबत्ती महाराजांचा तारक मंत्र सगळं लावतायत. पण ते तात्पुरतं आहे. तिथली प्रत्येक व्यक्ती आज महाराजांच्या जीवावरती जिवंत आहे. म्हणजे आजचं मरण जे आहे ते उद्यावरती ढकललं जाते. जर 50 लाखाचा रूम तुम्हाला 20 लाखामध्ये मिळतोय तर नक्कीच तिथे काहीतरी पाणी मुरतंय, नक्कीच काहीतरी तिथे प्रॉब्लेम झालेला आहे. अशा वेळेला काही जागा अशा असतात की ज्या जागांमध्ये ऑलरेडी त्यांचं अस्तित्व असतं, जे आपण म्हणतो प्रेतशक्ती, भूतशक्ती, पिशाच्च आहेत, त्यांच्यासाठीच तो एक दायरा असतो ज्या दायऱ्यामध्ये ते लोक राहत असतात. तिथे माणसं जातात. तिथे माणसं जातात राहायला. आणि ती कसं असतं अनाधिकृत म्हणतो, अनाधिकृत बांधकाम. आपण त्यांच्याच जागेवरती येऊन अनाधिकृत बांधकाम करतो. अशा कारणामुळे होतं काय, ती प्रेतशक्ती जी आहे ती चाळवल्यानंतर ती काही ना काहीतरी पॉइंट शोधत असते. माणसाचं घाबरलेलं मन ही त्यांची सगळ्यात मोठी ताकद आहे. आणि आपण केलेला जो काही जप आहे तो आपल्याला संरक्षण देणार, पण त्यासाठी ती जागा अनुकूल असणं खूप गरजेचं आहे. अशा वेळी त्यांना एकच सांगितलं गेलं, तुम्ही सदरची वास्तू सोडा आणि ती सोडून तुम्ही दुसरीकडे शिफ्ट व्हा. कारण ते ऑलरेडी त्यांचं घरच आहे. आपण तिथे राहतोय. म्हणजे इन शॉर्ट म्हणायचं, घरं आहेत स्वतःची, पण ते भाड्याने असल्यासारखे तिथे राहतात. एक चाळ अशी बघितली की ज्या चाळीमध्ये जवळजवळ एक 30 ते 40 बिऱ्हाडं आहेत, पण त्या चाळीमध्ये राहायला येणाऱ्या प्रत्येक कपलला मूलबाळच होत नाही. हे देखील बघण्यात आलं. अक्षरशः त्यांना जेव्हा व्हिजिट केली त्यावेळेला असं जाणवलं की त्या परिक्षेत्रामध्ये एक एंटिटी म्हणतो आपण, त्याचं नाव आहे चेडा. तर त्या चेडाचं वास्तव्य त्या परिसरामध्ये. आणि म्हणजे तिथून जे सोडून कपल निघून जातं दुसरीकडे रेंटवर राहायला, तर तिथे गेल्यानंतर मुलं होतात, प्रेग्नन्सी राहते. पण ह्या क्षेत्रामध्ये होत नाही. म्हणजे काय आहे, तर त्या भूमीचा तो प्रॉब्लेम आहे. पूर्व काळामध्ये ज्या काही घटना, ज्या काही गोष्टी तिथे झालेल्या आहेत, तर त्या गोष्टींचा जो काही पडसाद आहे तो त्या भूमीवर राहतो. ह्या कारणासाठी वास्तुशांती, हवन, होम, यज्ञ, याग करणं खूप गरजेचं आहे. लोक जे म्हणतात नाही ना, आम्ही पार्टी दिली, आम्ही काय गणेश याग केला नाही, आम्ही कुठली शांती नाही केली, अत्यंत चुकीचं आहे. लोक येणार, पार्टीमध्ये हसडून खाणार, हात पुसणार आणि म्हणणार मीठ कमी होतं आणि निघून जाणार, नावं ठेवून निघून जाणार. त्यापेक्षा तुम्ही गुरुजींकडून प्रॉपर पूजन करून घ्या, सगळ्या गोष्टी करून घ्या, की जेणेकरून तुमचे जे काही डोक्याचे ताप आहेत ते नंतर वाढायला नको. त्याच्यामुळे कसं आहे ना, की तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टींवरती पहिल्यापासून लक्ष देणं खूप गरजेचं आहे. स्वामी महाराज ज्यावेळी तुमच्या आयुष्यामध्ये येतात त्यावेळी तुमच्या आयुष्याचं ऑलरेडी कल्याण झालेलंच असतं. फक्त तुम्ही पुशअप करणं गरजेचं आहे. मी 20 माळा करतो, मी 50 माळा करतो, 100 माळा, अर्थ नाही. गेल्या पॉडकास्टमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही एकच माळ अशी करा ज्यातला एक मणी
महाराजांच्या वटवृक्षाच्या पादुकांवर पोचेल. एक मणी श्री चोळप्पा महाराजांच्या वाड्यातली जी समाधी आहे त्या समाधीचं दार ठोठावेल. अशा पद्धतीने तुम्ही नामस्मरण करा. नामस्मरण कुठल्याही प्रकारचा दिखावा नाही. बरोबर. तुम्ही खुर्चीवर बसून करा, तुमचे पाय दुखत आहेत, तुम्ही सोफ्यावर बसून करा, तुम्ही अगदी तर अगदी बेडवर बसून देखील करू शकता. स्वामींच्या नामस्मरणाला कोणत्याही प्रकारचं बंधन नाही. ही सगळ्यात मुख्य गोष्ट प्रत्येक स्वामी श्रद्धावानाने, सेवेकरी नाही, श्रद्धावान, आपण स्वामींचे श्रद्धावान भक्त आहोत. सेवा ही करायचीच आहे. स्वामींचे ज्यावेळी आपण श्रद्धावान भक्त होतो त्यावेळेला स्वामी आपल्याला सेवेशी जोडतात. करेक्ट. हे मुळात ध्यान द्यायचं आहे. आपण काय करत राहतो, सेवा करत राहतो, पण श्रद्धा ही जी आहे ती कुठेतरी बाजूला पडते. म्हणून प्रत्येकाने स्वामींचे श्रद्धावान भक्त होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर स्वामी तुम्हाला सेवेमध्ये आणतात. तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने स्वामींचे सेवेकरी, श्रद्धावान म्हणून एक उपयुक्त असे समाजासाठी व्यवस्थित ठरतात. बरोबर. लोक काय करतात, अरे तो स्वामी भक्ती करतोय, हा स्वामी भक्ती करतोय, अमक्याच्या घरात फोटो बघितला, तमक्याच्या मोबाईलमध्ये रिंगटोन बघितली, त्याच्यामुळे होतं काय, लोक आपसूक स्वामींकडे वळत चालली आहेत. पण महाराज कोण आहेत, महाराज काय आहे आणि महाराज ही काय शक्ती आहे हे पहिलं कळणं खूप गरजेचं आहे. त्याने महाराजांचा फोटो लावला म्हणून मीही देखील लावला, पण अरे तू लावलायस खरं, पण ते कोण आहेत, ब्रह्मांड नायक आहेत. आपण जे आज अनेक ललकाऱ्या बघतो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या, त्याच्यामध्ये उल्लेख आहे की ब्रह्मांड नायक. ब्रह्मांड नायक म्हणजे काय, तर पूर्ण तुमचं युनिवर्स, जे आपण इंग्लिशमध्ये त्याला म्हणतो युनिवर्स, त्या युनिवर्सला चेतना देणारी जी काही ताकद आहे ती म्हणजे स्वामी समर्थ महाराज. बरोबर. महाराज अक्कलकोटात नाही तर पूर्ण जगामध्ये व्यापून आहेत. चराचरामध्ये स्वामी आहेत. युरोपमध्ये असलेल्या भक्ताला देखील त्याच पद्धतीने प्रचिती देतात आणि अगदी भारतामध्ये असलेल्या भक्ताला देखील महाराज त्या पद्धतीनेच प्रचिती देतात. त्याच्यामुळे तुम्ही लोक काय करतात, दिवस उपासना करतात, 9व्या दिवशी काम नाही झालं की 10व्या दिवशी विश्वास डगमगायला लागतो, मग ताबडतोब स्वामी चेंज करतात. अशी देखील लोक आहेत. एक स्वामी सेवेकरी आहेत, त्यांच्याजवळ माझी जेव्हा भेट झाली, विचारलं मला की बाबा गुरुजी, आपण केलेली जी स्वामी सेवा आहे, त्यांना कोणत्या तरी मूर्ख बाईंनी सांगितलं की आपण केलेली स्वामी सेवा ही चोरीला जाते का. अच्छा. हा त्यांचा प्रश्न होता. त्याच्यावरती मी त्यांना उत्तर दिलं, तुम्ही केलेली स्वामी सेवा किंवा तुम्ही केलेली जे काही नामस्मरण, जे काही अनुभव संकीर्तन, जे काही गुणसंकीर्तन आहे ते चोरीला जात नाही. तो तुमच्या आयुष्याची एक प्रकारची शिदोरी आहे. जसं आपण श्री गणेशाचं जेव्हा विसर्जन करतो त्यावेळी देवासोबत एक प्रकारची शिदोरी पाठवतो, का तर तो देव उपाशी राहू नये म्हणून. तशाच पद्धतीने आपण जेव्हा जन्माला येतो त्यावेळी जी काही पुण्याई मिळते त्या पुण्याईच्या जोडीला आपल्याला आपल्या नामस्मरणाची शिदोरी ठेवणं खूप गरजेचं आहे. जरी तुम्ही नाकापर्यंत बुडायला आला असाल आणि जरी बुडलात तरी त्या पाण्यामध्ये ऑक्सिजन देण्याचं काम स्वामी तुम्हाला करत असतात. बरोबर. पाण्यातला मासा कधीच विचार नाही करत की माझी 100 पिल्लं झाली आहेत तर मी त्यांचं पालनपोषण कसं करू. पशुपक्ष्यांचं एक वाक्य आहे, पशुपक्षी गुणवंत म्हणून त्यावर कृपा करी भगवंत. पशुपक्षी दरवेळेला त्यांना दिलेल्या वचनामध्ये उत्तम प्रमाणे कार्यरत आहेत. संध्याकाळ व्हायला आली का झाडावर बसलेला पोपट जरी पेरू खात असला तरी तो अर्धवट खाणं सोडून घरट्याकडे परत जातो. मनुष्याचं तसं नाही आहे. अर्धा पेरू तो अख्खा बियांसकट खाईल, पार मध्यरात्र होईल तेव्हा तो घरी जाईल. आणि मग पोलिसांचे फटके पडले का मग बायकोला म्हणणार की अरे माझ्या खांद्यावरती तर स्वामी आहेत, मग मला फटके का पडले. कारण कसं आहे, वाक्यच ते पशुपक्षी गुणवंत म्हणून त्यावर कृपा करी भगवंत. ते भगवंताने दिलेल्या वचनामध्ये आजही आहेत आणि ते व्यवस्थित पालन करतायत. मनुष्य पालन करत नाही, त्यामुळे त्याला फटके पडतात आणि त्या फटक्यांचं खापर स्वामी समर्थ महाराजांवरती फोडलं जातं. लोक म्हणतात, अशी अनेक लोक आहेत जी म्हणतात आम्ही ही सेवा करतो महाराजांची, आम्ही अमक्या केंद्रात जातो, तमक्या सेवा जे काय आहे, काही मंदिरं असतील तिकडे जातो, आम्ही सेवा घेतली आहे पण आम्हाला फरक नाही पडत. का फरक पडत नाही आहे,
तुम्ही जर एका देवाचं करताय तर तुम्ही त्याच देवाला भजा. हा. तुम्ही जर एका दगडावर पाय ठेवलेला आहे तर त्या दगडावर पाय ठेवणं खूप गरजेचं आहे. संयम असणं खूप गरजेचं आहे. काही मंडळींना ज्यावेळी सेवा दिली गेली त्यावेळी 21 दिवसाची सेवा होती, 41 दिवसाची सेवा होती. अशावेळी ती लोक म्हणतात की दादा आमची सेवा आता पूर्ण झाली हा. 21 दिवसामध्ये. हा काही कुठला गृहपाठ नाही आहे बरोबर की कंप्लीट केलं. हां की तुमचा तुम्ही पूर्ण केला आणि आता आमचं काम झालेलं आहे, मग आता स्वामी आमच्या डोक्यावर हात ठेवणार, असं अजिबात नाही आहे. ही सेवा जी आहे ती तुमच्या मरेपर्यंत करायची आहे तुम्हाला, जी तुमच्या माहेरच्या 21 पिढ्या आणि सासरच्या 21 पिढ्यांना बळ प्रदान करणार, बरोबर. मुक्तता देणार, प्रत्येक ऋणामधून मुक्त करण्याचं काम ती सेवा करते. मग ती सेवा 21 दिवसांपुरता मर्यादित नाही आहे, ती सेवा अखंड तुम्ही असेपर्यंत आहात. ती सेवा करत असताना तुम्हाला महाराज प्रत्यक्षपणे दृष्टांत देतात. असे देखील काही लोकांचे कॉल आलेले आहेत. गोव्याला आपले काही क्लायंट आहेत, त्यांनी देखील फोन करून किंवा मेसेज केलेले आहेत की दादा तुम्ही दिलेल्या सेवेमधून आमचं काम जरी विलंबाने होत असेल तरी देखील स्वामी समर्थ महाराजांनी स्वप्नात येऊन आम्हाला दर्शन दिलं. अच्छा. त्यामुळे हे सगळे काही दृष्टांत जे आहेत ते ऐकत असताना किंवा ते अनुभव घेत असताना एकच समजतंय की महाराजांचं प्रत्येक श्रद्धावान भक्तावर पूर्ण लक्ष आहे. फक्त तुम्ही महाराजांसाठी हात द्यायला कुठेतरी पाठीपुढे करता. ह्या कारणामुळेच तुमची जी काही सेवा असेल, तुम्ही जे काही करताय त्या गोष्टी महाराजांपर्यंत पोचत नाही आहेत. तुमचं ऐकण्यासाठी, तुमची गाऱ्हाणी, तुमच्या समस्या ऐकण्यासाठीच स्वामी महाराज अक्कलकोटात नाही तर प्रत्येक चराचरामध्ये बसलेले आहेत. अगदी ब्रह्मराक्षस जरी समोर आला ना तरी त्याच्या ठाई देखील तुम्हाला स्वामींना बघायचं आहे. का तर माझे स्वामी त्याच्याही अंतरी आहेत, तेव्हा त्याचा जो काही असर आहे तो कमी होणार. तुम्ही जर ब्रह्मराक्षसामध्ये ब्रह्मराक्षसच बघत असाल तर मात्र तुमची गोची होते. करेक्ट. पण तुम्ही प्रत्येक तत्वशक्तीमध्ये, प्रत्येक नैसर्गिक घटकातल्या गुणांमध्ये जर स्वामींना शोधण्याचा प्रयत्न केलात तर स्वामी कोण आहेत, स्वामी काय आहेत ते तुम्हाला कळेल. स्वामी कोण आहेत, स्वामी काय आहेत ह्याचा अनुभव किंवा ह्याची प्रचिती श्री चोळप्पांच्या कुटुंबाने घेतली. अच्छा. म्हणून महाराज आजही त्यांच्या घरात सदेह रूपाने समाधीमध्ये ध्यानस्थ अवस्थेत आहेत. आपण जे म्हणतो की महाराजांनी समाधी घेतली, नाही, स्वामी समर्थ महाराजांनी समाधी घेतलेली नाही. हम गया नहीं हे स्वामींचं वाक्य आहे. हम गया नहीं जिंदा है ह्या वाक्याच्या उक्तीप्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराज प्रत्येक भक्ताला त्यांच्या आशीर्वाद रूपी एक म्हणतो ना आपण जी एक शक्ती असते त्या शक्तीची प्रचिती देत असतात, देत आहेत आणि देत आलेले आहेत. त्यामुळे निश्चितच स्वामी शक्ती ही पूर्ण ब्रह्मांडाला व्यापून आहे. माझं प्रत्येकाला एकच सांगणं आहे की तुम्ही जी काही सेवा कराल ती मनापासून करा, ती व्यवस्थित करा आणि ती महाराजांपर्यंत पोचते की नाही हे तुम्ही कोणालाच विचारू नका. काही मंडळी अशी देखील आहेत की जे विचारतात दादा आम्ही केलेली सेवा महाराजांपर्यंत पोचते ना, किंवा आम्ही जे काही करतोय ते व्यवस्थित करतोय ना. तर माझं त्यावरती एकच म्हणणं आहे की बाबा तुम्ही जी काही वेडीवाकडी सेवा कराल, तुम्हाला दिलेले जे काही मंत्र आहेत किंवा ज्यांना काही अर्धवट बोलणं झालेलं आहे किंवा ज्यांनी संकल्प करून श्रीफळ ठेवून सेवा चालू केलेली आहे अशा मंडळींची देखील कामं 100 नाही 1000% होणार. कारण तुम्ही जो काही प्रश्न मांडता तो प्रश्न आपण प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांसमोर त्याचं गाऱ्हाणं मांडतो. त्यातून जे काही उत्तर येईल त्या उत्तराचंच जे काही वर्णन आहे ते समोरच्या व्यक्तीला सांगण्याचा संपूर्णपणे प्रयास असतो. अशावेळी तुम्ही जी काही तोडकी मोडकी सेवा कराल, भगवंत तुमच्या भक्तीचा भुकेला आहे. अच्छा. तुम्ही किती चाफ्याची फुलं घालताय, किती सजवताय आणि किती तुपाचे दिवे लावताय त्याच्याशी तुमच्या स्वामींना घेणं देणं नाही. तुम्ही ज्या पद्धतीची भक्ती करताय त्या भक्तीचे भुकेले ते आहेत. ते राजाच्या दरबारात राजाच्या शेजारी देखील बसतात आणि ते कामगाराने केलेल्या भक्तीसाठी अगदी दगडविटांवर जाऊन देखील बसतील. अशी ती स्वामी माऊली आहे. म्हणून ज्यांनी ज्यांनी सेवा सुरू केलेली आहे किंवा जे जे स्वामींच्या सेवेमध्ये भक्तीमध्ये आहेत अशा मंडळींना एकच सांगणं आहे की ही जी काही सेवा आहे
जी प्रदान केली जाते किंवा तुम्ही कोणाकडनं घेतली असेल तर ती सेवा अखंड आयुष्यभरासाठी करा. ती तुम्हाला तारणार आणि प्रत्येकाला तारत आलेली आहे. म्हणून महाराजांचं वाक्य आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी तुमच्या प्रत्येक परिस्थितीच्या वेळेला तुमच्यासोबत तुमच्या पाठीशी असतात. फक्त ओळखताना तुम्ही कुठेतरी कमी पडता. माणसानेच केलेले जे काही कर्मकांड असतात ज्याच्यामुळे माणसाला ती परिस्थिती उद्भवते आणि त्या परिस्थितीचा मार्ग मिळणं कठीण होतं. अशावेळी तुमचे गुरु किंवा तुमच्यासोबत मार्गदर्शक व्यक्ती असतात, पण डोळ्यावर पडदा असल्या कारणामुळे माणसाला व्यवस्थित दिसत नाही. मग माणूस इतरत्र धावत सुटतो की अरे माझा हा प्रॉब्लेम झाला आहे, तो प्रॉब्लेम झाला आहे, मी हे लोन काढलं आहे, ते लोन काढलं आहे. लोन काढण्यासाठी तुला महाराजांनी सांगितलं नाही, ते तू तुझ्या सुखासाठी काढलं आहे. पण तुला जेवढं झेपावेल, जेवढे तुझे खर्च आहेत तेवढे सगळे बघून जी अमाऊंट तुला द्यायची आहे त्यातून तू लोन काढ. काय आहे की आपण जेव्हा समाजामध्ये जगत असतो त्यावेळी आपण ह्याचं बघतो, त्याचं बघतो, त्यांनी गाडी घेतली, त्यांनी फ्लॅट घेतला, त्यांनी अमकं घेतलं आणि तमकं घेतलं. मान्य आहे, प्रत्येकाने त्याच्या आर्थिक कुवतीनुसार सगळ्या गोष्टी घ्यावा, पण आपण कायम अंतरून बघून पाय पसरावे तशा उक्तीप्रमाणे राहावं. आपण काही लोक हे देखील म्हणतात, ह्याच्यावर देखील कमेंट करणारी लोक आहेत की बाबा मग आपण चादरच मोठी करायची. निश्चितच करा, तुमची चादर नक्कीच मोठी करा. का तर स्वामींना तुमची झालेली जी काही भरभराट आहे, तुमची झालेली जी काही चांगली प्रगती आहे, निश्चितपणे महाराजांना आवडते. लोक काय करतात, दुःखाच्या वेळी स्वामींची आठवण काढतात किंवा दुःखाच्या वेळेला एखाद्या व्यक्तीला कॉल करणं किंवा एखाद्या व्यक्तीकडनं सल्ला मागणं. पण ज्यावेळी सुखाची लाट येते ना आयुष्यात, त्यावेळी महाराज स्वामींनाच म्हणजे ती लोक जी आहेत ती स्वामी महाराजांना विसरून जातात. बरोबर. हे माझ्या निदर्शनामध्ये आलेलं आहे की ज्यावेळी सुखाचे दिवस येतात त्यावेळी लोक स्वामींचं भजतच नाही. हा आहे ना, म्हणजे जो नमस्कार असा होतो दुःखाच्या वेळी, तो सुख आल्याच्या नंतर असा नमस्कार केला जातो. हे निदर्शनास आलेलं आहे. त्यामुळे प्रत्येकाला एकच सांगणं आहे, जो नमस्कार तुम्ही पूर्वी करत होतात महाराजांना प्रेमाने, तोच नमस्कार तुम्ही आत्ता देखील करायचा आहे सुखाच्या दिवसांमध्ये. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे की तुमच्यावर कोणीही काहीही केलेलं असेल, पण त्याचा शेवट जो आहे तो खूप भयानक असतो. महाराजांच्या सानिध्यात महाराज तुम्हाला संरक्षण प्रदान करायचं काम करतात की बाबा माझ्या श्रद्धावान भक्ताला कुठल्याही प्रकारचं काहीही इजा होऊ नये किंवा कोणत्याही प्रकारची हानी पोचू नये, म्हणून महाराज तुमच्याशी पूर्णपणे संलग्न असतात. फक्त तुमचं मन जे आहे ना ते इतरत्र धावत असतं. अशा कारणामुळे ते न धावता नामस्मरणात कसं ठेवता येईल ह्याचा तुम्ही विचार केला पाहिजे. करेक्ट. जसं गेल्या पॉडकास्टमध्ये मी सांगितलं की तुम्ही बाजूला एखादं पाणी घेऊन त्याच्यामध्ये हात ठेवून नामस्मरण वगैरे केलं तर तुमची जी काही बॅड एनर्जी आहे त्या पाण्यामध्ये उतरते. तशाच पद्धतीने केळीचं एक पान घ्यायचं आहे, केळीचं एक मोठं पान घ्यायचं. ते केळीचं पान तुम्ही ज्या आसनावर, तुम्ही ज्या बैठकीच्या खाली बसता, म्हणजे घरामध्ये तुमचा जर का सोफा असेल किंवा तुमच्या घरामध्ये बसण्याची खुर्ची असेल तर त्या खुर्चीच्या खाली किंवा त्या सोफ्याच्या खाली त्या एक 3 ते 4 केळीच्या पानांची आच्छादनं जी आहेत पानं ती टाकून ठेवायची. येणारा प्रत्येक व्यक्ती जो आहे तो त्यावर बसून ती जी काही एनर्जी आहे ती ऑब्झर्व करायचं काम ती पानं करतात. त्यामुळे तुम्ही पूर्वी आपण जे म्हणायचो की आपले पूर्वज केळीच्या पानांवर किंवा पळसाच्या पानावरती जेवायचे, पत्रावळ्या असायच्या, ते त्या जाऊन आता थर्माकॉलच्या पत्रावळ्या आलेल्या आहेत, डिश म्हणतो ज्याला आपण. पण त्याचं देखील काहीतरी वैदिक, त्याचं देखील काहीतरी सायंटिफिकली महत्त्व होतं, म्हणून लोक त्याचा वापर करत होते. आजही तुम्ही साऊथ साईडला गेलात तर केळींच्या फॉलो करतात, ते लोक फॉलो करत आहेत म्हणून तिथे जगण्याचं प्रमाण जास्त आहे. अगदी तिकडची वृद्ध माणसं तुम्ही बघितलीत तर ती 100, 150, अगदी 175, 140 अशा वयाने वयोमान गाठलेलं आहे. आपल्याकडे प्रमाण बघितलं 60 झाली का माणूस ढगात. त्याच्यामुळे कसं आहे ना, ह्या गोष्टी फॉलो करणं खूप गरजेचं आहे. ती जी पानं तुम्ही सोफ्याखाली ठेवाल किंवा तुमच्या खुर्चीखाली ठेवाल, ती पानं दर 2 दिवसांनी तुम्ही बदलत राहायची आहेत. त्याच्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नेगेटिव्हिटी, जो काही त्याचा एक बॅड ऑरा आहे तो खेचण्याची ताकद आहे. तुम्ही सगळीकडेच लिंबू, मिरची,
सगळ्या गोष्टी बांधू शकत नाही. बरोबर. अशा वेळी तुम्ही ह्या गोष्टीतनं येणाऱ्या व्यक्तीचा जो काही ऑरा आहे तो देखील क्लीन होतो. तुमच्या घरामध्ये ती पॉझिटिव्ह एनर्जी देखील नांदते. आणि दुसरी गोष्ट, इतर कोणाला कळून देखील येत नाही. हा सगळ्यात महत्त्वपूर्ण उपाय आहे. चौथी गोष्ट, आपण जे म्हणतो एखाद्या व्यक्तीच्या पोटामध्ये दुखतंय की बाबा त्याला एखादा विकार आहे, पोटाच्या उजव्या बाजूला दुखणं किंवा डाव्या बाजूला दुखणं, तर अशा वेळेला एक सगळ्यात सोपा घरगुती उपाय आहे जो तुम्ही करू शकता. लिंबाचा रस घ्यायचा, अख्खा जो लिंबू असतो त्याचा रस काढायचा, त्याच्यामध्ये थोडं हिंग टाकायचं आहे त्यात, आणि किंचितशी तुरटी जी आहे, एकदम छोटासा तुरटीचा जो खडा आहे तो चुरा करून त्याच्या आत टाकायचा, आणि थोडी साखर टाकायची, आणि मध हे त्याच्यामध्ये थोडं ॲड करायचं, आणि त्याचं जे चाटण आहे ना ते तुम्ही करायचं आहे. अच्छा. ते चाटण जे आहे ती तुमची पोटदुखी बरं करायला मदत करेल. इवन अशी बरीचशी माणसं आहेत ज्यांना मुतखड्याचे प्रॉब्लेम होतात, तर त्यासाठी हा सगळ्यात बेस्ट रेमेडी असलेला उपाय आहे. ओके. अशावेळी तुम्ही तुमच्या कुलदेवतेचं नाव घेऊ शकता. अशावेळी तुम्ही तुमच्या आराध्य देवतेचं नाव घ्या. काही कसे पुरुष आहेत ज्यांना मुलं बाळं संतानप्राप्ती जी म्हणतो ती होत नाही किंवा लेट होते, तर अशांसाठी देखील तुम्ही अगदी एक आल्याचा तुकडा, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मध, एक 5 ते 6 लसणीच्या पाकळ्या सोडलेल्या, आणि त्याच्यामध्ये थोडासा डिंक आणि थोडा गूळ, हे सगळं कुटून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे. त्याच्या 3 गोळ्या करायच्या, आणि ह्या गोळ्या रेग्युलर मॉर्निंगला सकाळी उठल्यानंतर तुम्ही जेव्हा ऑफिसला जाता, बिझनेस करत असाल, त्यावेळेला त्या 3ही गोळ्या ज्या तुम्ही बनवणार त्या तुम्ही दुधासोबत प्राशन करायच्या आहेत. अच्छा. त्या प्राशन केल्याच्या नंतर तुमच्या शरीरातले जे काही संतान न होण्यासाठीचे घटक आहेत, ते घटक जे नेगेटिव्ह आहेत ते पॉझिटिव्हमध्ये बदलायला चालू होतात. ओके. अशावेळी तुम्ही संतान प्राप्त लक्ष्मी जी आहे तिचं नामस्मरण करून, किंवा शताक्षी देवी जी आहे अशा देवीचं नामस्मरण करून तुम्ही त्या 3ही गोळ्या दुधासोबत प्राशन करायच्या आहेत. त्याच्यातनं तुमचं जे काही संतान प्राप्तीचं ध्येय आहे ते देखील पूर्ण होतं. असेही काही मंत्र आहेत, अशाही काही सेवा आहेत ज्याच्यातून हे साध्य होतं आणि होत आहे. कैक लोकांनी ह्याचा अनुभव देखील घेतला. लोकांचे फोनही येतात. 100रातल्या 90 जणांना खूप चांगला फरक पडतो. जी 10 माणसं असतात जी उरलेली, त्यांचं कुठेतरी चलबिचल मन होतं. ओके. अशा कारणामुळे जी लोक म्हणतात, दादा आम्ही 21 दिवस सेवा केली, मग आता पुढे काय करायचं, पुढेही चालू ठेवायची आहे. कारण ही सेवा तुमच्या येणाऱ्या भविष्य काळातल्या जे काही नेगेटिव्ह इफेक्ट आहेत त्या इफेक्टला भिंत देण्याचं काम करतात. म्हणून ती सेवा जी आहे तुम्ही चालू ठेवणं खूप गरजेचं आहे. काही पुरुष आपण असे बघतो ज्यांची लग्नच होत नाही आहेत. आत्ताच्या कलियुगामध्ये मुलींच्या बाहेर अफेअर्स म्हणा किंवा मुली न मिळणं, अफेअर असतील, इतरत्र काही गोष्टी असतील, त्याच्यामुळे मुलांची लग्न होत नाही आहेत. अशावेळी देखील आईवडिलांनी घरच्या कुलस्वामिनीची किंवा ग्रामदेवतेची ओटी भरणं खूप गरजेचं आहे. कारण अशी अनेक कुटुंब बघितलेली आहेत की ज्या कुटुंबामध्ये ग्रामदेवतेचं न केल्यामुळे मुलांची लग्न अडकलेली आहेत. कोप जसं होतं. हो, कोप म्हणण्यापेक्षा शक्यतो कसा आहे सागरदादा, कुलदेवतेचा किंवा ग्रामदेवतेचा तुमच्या कुटुंबावर कधी कोप होत नाही. अच्छा. कोप हा शब्द जो आहे तो आपण लौकिक अर्थ घेतो, एक लोकल लँग्वेज म्हणून तो कोप शब्द वापरला जातो. पहिली गोष्ट अशी असते की तुमच्या कुळाची सांभाळणारी जी कोण देवता आहे, तुमच्या गावाला सांभाळणारी जी कोण देवता आहे, जिच्या परिक्षेत्रामध्ये तुम्ही राहून तुमचा उदरनिर्वाह करत असता, तुमचा बिझनेस म्हणा, तुमच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या बघत असता, तर त्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींना चेतना, चालना आणि प्रोग्रेसिव्ह करण्याचं काम ती देवता करत असते. त्यामुळे लोक त्या देवतेला विसरून सगळ्या पुढच्या गोष्टी करतात. कुळधर्म, कुळाचार पाळणं खूप गरजेचं आहे. मग हे न झाल्या कारणामुळे देखील मुलांची लग्न अडकतात. पितरांचा योग्य तो सन्मान न केल्यामुळे देखील मुलांची लग्न होत नाहीत. पितरांचं योग्य ते न केल्यामुळे अशा अनेक घरांमध्ये व्हिजिट केली ज्या घरांमध्ये मुलांची वय अक्षरशः 38-39 झाली आहेत, पण त्यांच्या घरांमध्ये त्या मुलांची लग्नच होत नाही आहेत.
काही ना काही कारणास्तव अशावेळी तिथं जेव्हा चेक केलं गेलं त्यावेळी काही गोष्टी पितरांच्या आढळल्या, काही गोष्टी वास्तू दोषातल्या देखील होत्या ओके. की ज्याच्यामुळे त्या मुलांची लग्न अडकत आहेत. अशावेळी त्यांना काही वस्तू प्रदान केल्या गेल्या आणि त्यातून त्यांना खूप चांगल्या प्रकारचे रिझल्ट आलेले आहेत. लोक सांगतात देखील की गुरुजी तुमच्या गेल्याच्या नंतर की आमच्या मुलांना एक 3-4 हफ्त्याच्या कालावधीमध्ये समोरून मागणी यायला चालू झाली. अच्छा. माझं एकच म्हणणं आहे की बाबा तुमच्या लेकरांचं चांगलं होऊन दे, सगळ्यांचं चांगलं होऊन दे. ही भावना जेव्हा आपण ठेवतो ना तेव्हा आपल्याला महाराज आणि युनिवर्स जे आपण म्हणतो, जी लोक स्वामींना मानतात त्यांच्यासाठी स्वामी महाराज आणि जी लोक स्वामींना मानत नाहीत त्यांच्यासाठी युनिवर्स शब्द वापरलेला आहे. कारण महाराजच युनिवर्स आहेत आणि युनिवर्सच महाराज आहेत, हे कायम ध्यानात ठेवायचं आहे. मग अशावेळी ती लोक म्हणतात की आमच्या मुलाबाळांचं लग्न आता कुठेतरी एक पॉझिटिव्ह वेनी ठरत चाललं आहे. इवन काही मंडळी अशी आहेत की ज्यांना काही भस्म दिलं गेलं, म्हणजे माझ्याकडचं जे सिद्ध भस्म आहे ते देखील व्हिजिटच्या वेळी दिलं गेलं. तर अशावेळी ते सांगतात की आमच्या पोटामध्ये दुखत होतं, इवन काही प्रॉब्लेम्स होते, शारीरिक व्याधी होत्या, तर ते प्राशन दुधातनं करायचं असतं. तर ते केल्यामुळे देखील आमच्या त्या व्याधी आहेत त्या हळूहळू प्रमाणामध्ये कमी होत आहेत. फक्त त्याच्यामध्ये एकसंधपणा असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही ज्यावेळी त्या गोष्टी व्यवस्थितपणे प्रॉपरली करायला चालू करता त्यावेळी त्याच्यामध्ये खंड पडून देऊ नये. ओके. कारण ज्यावेळी तुमचं भलं होत असतं अशा वेळेला तुमच्या त्या मार्गामध्ये अनेक अडचणी येणार. अशावेळी ती जी काही कास तुम्ही धरलेली आहे ती कास न सोडणं हे सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे. तुमच्या वाईट काळामध्ये स्वामी समर्थ महाराजांवरचा जो काही तुमचा विश्वास आहे तो न डगमगू देणं ही देखील एक प्रकारची सेवाच आहे. सेवा म्हणजे हे नाही आहे की तुम्ही 11 माळा जपा, स्वामी चरित्र सारामृत म्हणा किंवा इतर काही ज्या काही सोपास्कार आहेत ते करा, अजिबात नाही. स्वामी सेवा म्हणजे काय आहे, तुमच्या वाईट काळामध्ये कितीही बॅड कंडिशन येऊन देत त्या बॅड कंडिशनमध्ये श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराजांवरचा तुमचा विश्वास डळमळीत न होणं म्हणजे तुमची केलेली स्वामी सेवा आहे. जर तुमचा विश्वास डळमळला अशावेळी तुमचा भगवंत देखील तुमच्याशी डळमळला जातो. हे कायम लक्षात ठेवायचं आहे. जोपर्यंत तुम्ही त्यांना अर्थतेने जिव्हाळ्याने हाक मारत नाही अशा वेळेला देखील महाराज तुमच्यासाठी उपस्थित असतात. आणि ज्या वेळेला तुम्ही फक्त तुमचा बघण्याचा दृष्टिकोन, दुसरी गोष्ट तुमचा त्यांच्यावर विश्वास किती आहे हे असणं खूप गरजेचं आहे. जे आपले खूप छानसे महाराजांच्या कृपेने खूप चांगले पॉडकास्ट झाले, लोकांचा प्रतिसाद आला, अनेक लोकांनी सेवा देखील घेतल्या. आणि अशा वेळेला लोकांनी एक प्रश्न मला विचारला होता की गुरुजी तुम्हाला जी स्वामी महाराजांची माळ आहे, ज्या माळेमध्ये लोकांना म्हणजे तुम्हाला दर्शन म्हणा किंवा स्वामी दिसतात वगैरे, तर ती माळ तुम्ही आमच्यासमोर आणाल का, किंवा ती माळ तुम्ही विजिटला जेव्हा येता तेव्हा घेऊन येता का असं. पण कसं आहे, प्रत्येक गोष्टीचं एक पावित्र्य आहे. बरोबर. प्रत्येक गोष्टीचं पावित्र्य आहे. जसं अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका आहेत, त्या चंदनाच्या सिद्ध पादुका ज्यावेळी एखाद्याच्या घरी नेल्या जातात त्यावेळी त्याचं पावित्र्य तेवढ्याच प्रमाणे पाळणं गरजेचं आहे. त्या गोष्टीचा तो ऑरा आहे, त्या गोष्टीची ती एनर्जी आहे, ती बिघडू नये ह्या कारणासाठी ती जी काही वस्तू आहे ती शक्यतो बाहेर काढली जात नाही. पण अनेक अशा लोकांच्या मागणीनुसार आणि त्यांच्या इच्छेनुसार आजचा जो काही पॉडकास्ट आहे, माझ्या पाठीमागे जी काही माळ दिसते आहे सर्वांना, तर ती माळ जी आहे ती प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज, त्या स्वामी समर्थ महाराजांनी त्या माळेमध्ये दर्शन दिलेलं आहे. म्हणजे जसं मी म्हणायचो की त्या माळेतनं एक चंदनाचा सुवास निघतो, स्वामी समर्थ महाराजांनी अस्पष्ट रूपाने दर्शन दिलेलं आहे. तर हीच ती माळ आहे ज्या माळेमध्ये स्वामींनी दर्शन देऊन माझ्या आयुष्याचं सोनं केलं. तुमच्याही आयुष्याचं सोनं हवं असेल तर तुम्ही निश्चितच दर्शन घ्या आणि त्यातून जे काही पॉझिटिव्ह वेव्स, ज्या काही पॉझिटिव्ह एनर्जी आहेत ते तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा. कारण ह्या माळेचं महत्त्व असं आहे की अगदी बाळंतीण बाईला त्या माळेवरती जप केलेलं पाणी किंवा तीर्थ जे काही आहे ते तुम्ही दिलं तर अडलेल्या बाईची प्रसूती देखील व्यवस्थित होते. एखाद्याकडे भूत प्रेत पिशाच बाधा असेल
किंवा एखाद्याच्या घरामध्ये काही एंटिटी असेल तर अशा वेळी त्या माळेच्या नुसत्या दर्शनाने किंवा त्या माळेच्या तिथं उपस्थित असण्याने देखील ती तिथून निघून जायला मदत होते. हा माझा अक्षरशः 13-14 वर्षांचा अनुभव आहे. हा. कारण ह्या गोष्टी ज्या आहेत त्या देव देताना तुम्हाला देतो, पण त्या जपणं देखील तेवढंच महत्त्वपूर्ण बरोबर आहे. आहे. हा. तुम्हाला ज्यावेळी एखादी गोष्ट परमेश्वर प्रदान करतो त्यावेळी त्याचा वापर तुम्ही लोकांच्या चांगल्यासाठी करा. जी लोक तुम्हाला सोडून गेली आहेत किंवा जी लोक आज तुमच्या असण्यावरती त्यांचं तुम्ही चांगलं केलं आहे आणि ते चांगलं करून देखील लोक तुम्हाला जर शिव्या घालत असतील ना, तर तुम्ही निश्चित समजायचं की तुमची प्रगती होत चालली आहे. जेव्हा जेव्हा चांगलं कार्य निर्माण होतं, आपण हिंदू सनातनी आहोत, ज्या ज्यावेळी आपण चांगलं कार्य करायला घेतो त्यावेळी असे किडे मकोडे येत असतात जे आपल्याला आपण त्यांचं कधी काळी चांगलं केलेलं असतं. अशावेळी तुम्ही माणसासाठी 100 चांगलं करा, पण ज्यावेळी तुम्ही एक वाईट करता ना तेव्हा 99 जे असतं चांगलं ते गायब होतं. त्याच्याकडे लक्ष देत नाही कोणीच. एक जे वाईट आहे ना तेच माणसाला दिसणार. आणि माझ्यातला जो काही पॉझिटिव्ह एनर्जीचा झरा आहे किंवा तुम्ही जी काही ही माळ बघत आहात त्याचा जो काही एनर्जी स्त्रोत्र आहे तो तुमच्यापर्यंत पोचावा एवढाच एक ध्यास आहे. आणि तो प्रयत्न आणि त्याचे जे काही पुढची पावलं आहेत त्या स्वामींच्या आज्ञेनुसारच आम्ही टाकत आहोत. त्यामुळे प्रत्येकाला योग्य तेच मार्गदर्शन केलं जाईल आणि स्वामी महाराजांच्या कृपेने प्रत्येकाचा संसार चांगला व्हावा आणि प्रत्येकापर्यंत स्वामी कृपा राहावी त्यासाठी आम्ही कार्यशील असू. बरोबर. श्री स्वामी श्री समर्थ. स्वामी समर्थ.